नमस्कार. आज आपण एका अशा ठिकाणाबद्दल बोलणार आहोत, लेण्याद्री, जुन्नर जवळचं. म्हणजे बघा, जिथे जुन्या बौद्ध लेणी आहेत आणि तिथेच एक प्रसिद्ध गणपती मंदिर पण आहे. भारी आहे ना? हो, अगदी. खूपच इंटरेस्टिंग जागा आहे ही. आपल्याकडे जी माहिती आहे, लेण्याद्री गणपती लेणी आणि जुन्नरचा इतिहास नावाची, त्यावर आधारित आपण जरा खोलात जाऊन बोलूया आज. बरोबर. म्हणजे याचा इतिहास कसा आहे, तो गिरिजात्मज गणपती कसा आला तिथे आणि त्याचं महत्त्व काय, हे सगळं समजून घ्यायचा प्रयत्न करू. हो ना, कारण बौद्ध वारसा आणि मग हिंदू श्रद्धा यांचं हे जे मिश्रण आहे ते खरंच खूप विलक्षण आहे. विचार करा, डोंगरात कोरलेल्या बौद्ध लेण्या, जिथे भिक्खू राहायचे, आणि तिथेच गणपतीचं एक महत्त्वाचं स्थान. कसं घडलं असेल हे सगळं? चला बघूया. नक्कीच. तर लेण्याद्री म्हणजे काय, तर साधारण 30 बौद्ध लेण्यांचा एक गट आहे हा. जुन्नरपासून अगदी जवळ 4-5 किलोमीटरवर कुकडी नदी वाहते जवळून. आणि हा लेण्या म्हणजे किती जुन्या असतील? या साधारणपणे इसवी सनाच्या 1ल्या ते 3ऱ्या शतकातल्या आहेत, म्हणजे खूपच प्राचीन. आणि त्या काळातला जो हीनयान बौद्धपंथ होता ना, अच्छा, सुरुवातीचा बौद्ध धर्म. अगदी त्याच्या खाणाखुणा इथे दिसतात. म्हणजे जास्त करून विहार आहेत, भिक्खूंना राहायच्या खोल्या, काही अगदी साध्या तर काही थोड्या मोठ्या. आणि प्रार्थनेसाठी वगैरे? हो, त्यासाठी चैत्यगृह आहेत. लेणा क्रमांक 6 आणि 14 ही चैत्यगृह आहेत, बाकीचे सगळे विहारच. पण इतक्या लेण्या इथेच का कोरल्या गेल्या? काही खास कारण होतं का त्या जागेचं? हो, होतं ना. त्याचं लोकेशन खूप महत्वाचं होतं. अगदी जवळून नाणेघाट जायचा. अरे हो, तो जुना व्यापारी मार्ग. बरोबर. सातवाहन काळात तर खूप वर्दळ होती तिथे. आणि गंमत म्हणजे इथल्या शिलालेखांवरून कळतं की या लेण्यांसाठी फक्त राजांनी किंवा श्रीमंत व्यापाऱ्यांनीच नाही, मग कोणी? तर सामान्य लोकांनी, मंत्र्यांनी आणि चक्क यवनांनी सुद्धा दान दिलंय. यवन म्हणजे? ग्रीक वगैरे? हो, त्या काळातले ग्रीक लोक. विचार करा, किती देवाणघेवाण असेल तेव्हा. हे शिलालेख म्हणजे त्याचा पुरावाच आहेत. खरंच की इतिहासाची अशी पानं उलगडली की थक्क व्हायला होतं. आणि तिथे माकडांचा पण काहीतरी उल्लेख आहे असं वाचलं होतं मी. हो, आहे की. एका शिलालेखात कपिचित असं उल्लेख आहे. बहुधा तेव्हापासूनच तिथे माकडांचा वावर असावा म्हणून ते नाव पडलं असावं. कपी म्हणजे माकड. आणि आजही भरपूर आहेत म्हणतात. खूप सांभाळूनच जावं लागतं. पण चांगली गोष्ट ही की आता भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग म्हणजे ASI या सगळ्या लेण्यांची काळजी घेते. संरक्षित स्मारक आहे. पण मग या बौद्ध लेण्यांमधून गणपती मंदिर कसं झालं, तेच तर मूळ कुतूहल आहे. अगदी. ती आहे लेणं क्रमांक 7. तिलाच आज गिरिजात्मज गणपती मंदिर म्हणतात. गिरिजात्मज. गिरिजा म्हणजे पार्वती, तिचा आत्मज म्हणजे मुलगा, पर्वतात जन्मलेला म्हणूनही गिरिजात्मज. अच्छा, तर मूळ जी बौद्ध भिक्खूंची राहायची किंवा ध्यानधारणेची जागा होती. हो, एक मोठा विहार होता तो, सभामंडपासारखा. तिथेच मागच्या भिंतीमध्ये गणपतीची मूर्ती कोरलेली आहे. आणि ती मूर्ती कोणी कोरली नाहीये म्हणतात, स्वयंभू. बरोबर. श्रद्धा अशी आहे की ती मूर्ती स्वयंभू आहे, म्हणजे आपोआप प्रकट झाली. मूर्तीचं तोंड पूर्वेकडे आहे, सोंड डावीकडे वळलेली, आणि विशेष म्हणजे फक्त एकच डोळा दिसतो. अरे वाह, यामागे नक्कीच काहीतरी कथा असणार. आहे ना. पौराणिक कथेनुसार पार्वती देवीनं मुलगा व्हावा म्हणून इथे ह्याच डोंगरावर 12 वर्ष तप केलं. 12 वर्ष? हो. आणि मग भाद्रपद शुद्ध चतुर्थीला देवीने स्वतःच्या मळापासून गणेशाची मूर्ती घडवली आणि ती मूर्ती सजीव झाली. असं म्हणतात की गणेश इथे जवळपास 15 वर्ष राहिला. म्हणूनच मग हे अष्टविनायक यात्रेतलं एक महत्वाचं स्थान बनलं. 6वं स्थान आहे हे, बरोबर? अगदी बरोबर. आणि डोंगरावरच्या लेण्यामधलं एकमेव अष्टविनायक मंदिर आहे हे. म्हणजे दर्शनाला जायचं तर डोंगर चढावा लागतो. किती पायऱ्या आहेत साधारण? साधारण 300-350 पायऱ्या आहेत. थोडी दमछाक होते चढताना, पण वर गेल्यावर एकदम शांत आणि प्रसन्न वाटतं. आणि आतमध्ये ती लेणी बघायला मिळते अजूनही? हो, नक्कीच. विशेषतः लेणं क्रमांक 7 मधला तो सभामंडप, खांब नाहीत त्याला, एकाच दगडात कोरलेला आहे तो अख्खा हॉल. अप्रतिम आहे ते काम. पण हो, माकडांपासून जरा जपून. हा, ते तर आहेतच म्हणे तिथले राजे. अच्छा, आणि तिथे काही उत्सव वगैरे साजरे होतात का मोठे? हो, होतात की. गणेश जयंती आणि गणेश चतुर्थी हे तर खूप मोठे उत्सव असतात. तेव्हा विशेष पूजा, अभिषेक, पंचामृत पूजा वगैरे चालतं. आणि जुन्नर परिसरात बैलगाडा शर्यती पण होतात. खूप गर्दी असते.
म्हणजे बघा, एकाच ठिकाणी इतिहास आहे, धर्म बदलला आहे, प्राचीन व्यापाराचे संदर्भ आहेत आणि जिवंत श्रद्धा पण आहे. लेण्याद्री खरंच एक अजब ठिकाण आहे. अगदी बौद्ध वारसा आणि गणपतीचं जागृत स्थान असं एकत्र असणं, तेही एका डोंगरावरच्या लेण्यांमध्ये, हेच त्याचं वेगळेपण आहे. काळानुसार श्रद्धा कशा बदलतात, संस्कृती कशी मिसळते, याचं एक उत्तम उदाहरण आहे हे. आणि जाता जाता एक विचार मनात आला ऐकणाऱ्यांसाठी. अशी एक समजूत आहे म्हणतात की गणपतीचा चेहरा डोंगराच्या दुसऱ्या बाजूने पण दिसतो. हो, ऐकलंय मी पण हे. असं म्हणतात की पेशव्यांनी तो पाहण्याचा प्रयत्न केला होता म्हणे, पण त्यांना काही दिसला नाही. बरोबर. म्हणजे श्रद्धा आणि प्रत्यक्ष पुरावा यांच्यातली ही जी जागा आहे, जिथे काहीतरी गूढ वाटतं पण ते दिसत नाही. हो ना. अशा गोष्टी आपल्याला विचार करायला लावतात की श्रद्धा नक्की कशाला म्हणतात. जिथे डोळ्यांना दिसत नाही तिथे मन पाहायला लागतं का? काय वाटतं यावर विचार करायला हरकत नाही.